पुणे नाशिक रेल्वे मार्ग महामार्ग होण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात साहेब स्वतः रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलनात सहभाग झालेले आहेत। सर काय सांगाल, काय मागण्या आहेत तुमच्या? एक गोष्ट आहे की जिथे काम थांबलं रेल्वेच्या भूसंपादन सुरू झालं होतं तिथं थांबलं, तिथून पुन्हा सुरू झालं पाहिजे ही मागणी आमची आहे। असं आहे की हा जो विभाग आहे देशातला अत्यंत महत्वाचा विभाग आहे आपला। सगळ्यात जास्त महानगरपालिका या विभागामध्ये, महानगर या विभागात MIDC म्हणजे औद्योगिक क्षेत्र इथं मोठ्या प्रमाणावर आहे। असा जो विभाग आहे तो पूर्ण ट्रँगल जोडणं हे अत्यंत आवश्यक आहे। असं असताना पुन्हा नाशिक सरळ मार्गाने जोडणं आवश्यक आहे। याच्यामध्ये पुन्हा आहे, चिंचवड पिंपरी आहे, चाकणची MIDC त्याच्यामध्ये येते, चाकण राजगुरुनगर त्याच्यामध्ये येतं, जुन्नर येतं, सिन्नर येतं, संगमेर येतं, मंचर येतं, त्यांच्या MIDC येतात। इतका महत्वाचं क्षेत्र जोडणारा सरळ मार्ग सोडून का नेमका निर्णय वेगळा घेतला गेलाय? आता सुपा म्हणून म्हणता का सुप्याला आता न्याय नाही। सुप्यापासून फक्त 10 किलोमीटरवर रेल्वे आहे। 10 किलोमीटर कोणत्याही MIDC पासून 10 किलोमीटरवर जर रेल्वे असेल तर ती सोयीस्कर रेल्वे मानावं लागेल तुम्हाला। नगरला, अहिल्यानगरला रेल्वे आहे, राहुरीला रेल्वे आहे, कोपरगावला आहे, श्रीरामपूरला आहे, शिर्डीला आहे। पुन्हा शिर्डीला नेणार तुम्ही आज या मार्गानंच, नवं काय करणार तुम्ही? म्हणजे हा मार्ग काय वंचित ठेवला जाणार आहे? बरं, या मार्गावर विमानतळ काय 5-7 किलोमीटरवर विमानतळ आहे, शिर्डी काय फार दूर आहे असं मानायचं कारण नाही। सगळं असताना हा निर्णय घेतला कसा जातो आणि थांबवलं का जातं? या केंद्र सरकारला सल्लागार कोण याचीच आम्हाला मोठे आता हे वाटतंय का काय कोण सल्लागार आहे, कोण असा चुकीचा सल्ला देतोय? आणि अजूनही नवीन नवीन असे काही मार्ग सुचवले जातात त्याचा सुद्धा सल्लागार समजायला तयार नाही। खरं तर इथं दिग्गज नेते आहेत, अनेक विखे पाटील असतील, तुम्ही आहेत, एवढं असताना नगर मध्ये हा महामार्ग ह्या मार्गाने जाता दुसऱ्या मार्गे आलं नाही तेव्हा असं कोण कटकारस्थान राबवलं जातं असं तुम्हाला? याच्यामध्ये तुम्ही जरा शोध पत्रकारिता तुम्ही करा ना, काय मार्ग आहे आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही थोडी शोध पत्रकारिता तुम्हाला सापडेल ते। आम्ही बोललो पाहिजे असं काही नाही प्रत्येक गोष्ट। खरं तर हा महामार्ग झाल्यानंतर संगमनेर मध्ये काय फायदा होणार आहे आणि काय विकास होईल? विषय निवळ संगमनेरचा बिलकुल नाही। संगमनेर पेक्षाही सगळ्या या विभागाचा आहे, इथल्या शेतीमालाचा आहे, इथल्या औद्योगिक जो माल निर्माण होणारा त्याचा आहे, इथल्या नोकरदाराचा आहे, इथल्या विद्यार्थ्याचा आहे, इथल्या सर्वसामान्य माणूस जगाला जोडलं जाणार आहे, देशाला जोडलं जाणार आहे। इथं जो माल घालाल तो श्रीनगरला जाईल, इथं जो माल टाकाल तो चेन्नईला जाणार आहे। इथं जो काय या सगळ्या गोष्टी इतकी सुविधा महत्वाचा, देशातला सगळ्यात महत्वाचा मार्ग ज्याच्यात सगळ्यात जास्त पोटेन्शियल आहे असा हा पुन्हा नाशिक जोडणं आहे। खरं तर तुमची मागणी मान्य नाही झाली तर तुमची पुढील भूमिका काय असणार? आम्ही एका रस्त्यावरच बसलेलो, आम्ही जनता आहे, मी काय वेगळा नाही, हे आणि मी एकच आहे, सगळे जनता आहे। जनतेला काय, जनता एकदा जनतेनं मनात घेतलं तर ती पूर्ण करून घेते, हा अनुभव आहे। शेवटी जनतेच्या मनात आहे का हाच मार्ग झाला पाहिजे, जिथं काम सुरू झालं तिथून काम सुरू झालं पाहिजे। खरं तर महायुती सरकार कुठेतरी संगमनेर मध्ये अन्याय करतं असं वाटतंय का तुम्हाला? हो वाटतं असं। त्याचं कारण असं की आताच साहेबांनी सांगितलं की त्या भागात संपूर्ण रेल्वे आहे, भाग वंचित आमचा आहे, म्हणजे नाशिक ते पुणे हा भाग रेल्वे पासून वंचित आहे। आणि या भागाला जर रेल्वे मिळाली तर विद्यार्थ्यांचा विकास होईल, व्यापाऱ्यांचा विकास होईल, शेतकऱ्यांचा विकास होईल, सर्वसामान्य माणसांचा विकास होईल, दवाखाने किंवा MIDC या सर्वांचा विकास होईल आणि त्यासाठी रेल्वे होणं गरजेचं आहे। खरं तर तुम्हाला आजचा पुरस्कार मिळालाय, तुम्ही सरकारकडे आता काय मागणी करणार? शासनाला मी पहिला पुरस्कार मिळाल्यानंतर अवघ्या 6 तासात मी माननीय अमित शहा साहेब आणि नरेंद्र मोदी साहेब यांना निवेदन दिलं होतं की नाशिक पुन्हा रेल्वे आमची झालीच पाहिजे। निवेदन दिलेलं आहे मी त्यांना। खरं तर हा महामार्ग लवकर होणं गरजेचं असल्याचं इथं बाळासाहेब थोरात असतील, रघुनाथ केळकर यांनी सांगितलेलं आहे। संगमनेर, अहिल्यानगर।